सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माय, या वाक्यांची प्रचिती देणारा आजचा इतका सुंदर अनुभव आहे ना। ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला ना, त्यावेळेस खरंच कळलं की महाराजांकडे खूप काही देण्यासारखं असतं, फक्त योग्य वेळेची आपल्याला वाट बघावी लागते। आपण माणूस असा आहे ना की महाराजांवरती विश्वास ठेवतो, सेवा करतो, पण महाराज ज्यावेळेस आपली परीक्षा बघतात ना, त्यावेळेस आपण खरंच डगमगून जात असतो। असंच काही या दादांच्या बाबतीत देखील घडलं आहे। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझा आलेला अनुभव लिहित आहे। अनुभव लिहिताना अक्षरशः हातपाय थरथर कापत आहे आणि प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्यासमोर उभे आहेत आणि स्वामींची जी प्रचिती जी सांगत आहे त्यामुळे माझ्या डोळ्यातून नकळतपणे पाणी वाहत आहे। स्वामी भक्तांनो, मी नागपूर येथील रहिवासी आहे। माझे वडील वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते, त्यामुळे घरामध्ये भक्तिमार्ग हा सुरुवातीपासूनच होता। मी आणि माझा भाऊ असे आणि माझे आई वडील असं आमचं छोटंसं कुटुंब। माझ्या वडिलांनी काय केलं होतं ना की आमच्यासाठी तिथे एक गावामध्ये गाळा घेऊन ठेवलेला होता। माझे वडील म्हटले की 2 मुलं आहे, त्याच्यासाठी एखाद्याने धंदा केला तर खूप काही होईल। आणि त्यावेळेस आम्ही खूप लहान होतो आणि वडिलांचा नोकरी असल्यामुळे ते काही करत नव्हते। मग त्यांनी काय केलं होतं, त्यावेळेस हे केलं, तो जो गाळा आहे तो भाड्याने देण्याचं ठरवलं आणि तो गाळा भाड्याने दिला। आणि तेथे जे क्लिनिक आहे ते दंत डॉक्टरांचं क्लिनिक होतं आणि त्यांनी तो गाळा घेतलेला होता। आणि त्यानंतर काय झालं ना की असेच आमचे दिवस गेले आणि त्या दरम्यान मी माझे जे गुरु आहे अण्णाभाऊ त्यांच्या सानिध्यात गेलो आणि तेथून मला स्वामी मार्ग कळाला आणि त्यांनी मला स्वामींची सेवा ही सांगितली आणि तेव्हापासून मी स्वामी महाराजांची सेवेमध्ये आलेलो होतो। माझं कम्प्युटरचं शिक्षण हे चालू होतं आणि वडिलांची इच्छा होती की मी जॉब करावा, पण इथून गावाबाहेर न जाता इथेच जॉब करावा अशी त्यांची इच्छा होती। आणि हे झालं, माझं शिक्षण कंप्लीट झालं। आता जॉबची तयारी, बरेच ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण बाहेरून कॉल येत होते। वडील तिथे जाण्यासाठी नाही म्हणत होते, कारण ही गोष्ट जवळपास 94 ते 95 सालची आहे। त्यावेळेस म्हणजे आपलं मुलं इथून आपल्यापासून लांब जाणं हे आई वडील मान्य करत नव्हते। तसंच माझ्या वडिलांनी केलं। माझे वडील म्हटले की आपल्या गावामध्ये गाळा आहे, तुझे शिक्षणही कंप्लीट झाले, तू काहीतरी व्यवसाय कर असं ते म्हटले। तर मी म्हटलं ठीक आहे, तुमची जशी इच्छा तसं मी करेल असं मी वडिलांना म्हटलो। आणि त्या दरम्यानमध्ये नागपूरमध्ये महाराजांच्या मठाचं काम करायचं होतं, मठ सुरू करायचा होता। त्यावेळेस मग खूप धडपड चालू होती। मी माझ्या गुरूंनी जसे सांगत होते तसे करत होते। स्वामींचे कॉम्प्लेक्स छापणे, त्यानंतर वेगवेगळे प्रचार प्रसार करणे, स्वामींचं ग्रामाभियान करणे, ही सेवा मी करत होतो। जशी जमेल तशी माझी ही सेवा चालू होती आणि नामस्मरण तर कंटिन्यू चालू होतं। त्या दरम्यान काय झालं ना की मग असं ठरल्यानंतर वडील म्हटले की आपण हे करू। मग ज्यांना आम्ही गाळा भाड्याने दिलेला होता त्यांच्याकडे गेलो की आम्हाला आता आमचा गाळा पाहिजे आहे असं झालं होतं। आणि ज्यावेळेस वडिलांनी म्हणजे हे केलं होतं ना, कॉन्ट्रॅक्ट केलं होतं त्यांच्यासोबत, त्यावेळेस ते म्हटले होते की तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मी हे खाली करून देईन। आणि त्यांनी डिपॉझिट म्हणून 10,000 रुपये माझ्या वडिलांना दिलेले होते। ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस ते म्हटले की नाही, मी गाळा खाली करू देणार नाही, तुम्हाला जर गाळा पाहिजे असेल तर आधी मला 1 लाख रुपये द्या, 1 लाख रुपये दिल्यानंतर मी काय करायचं ते बघेल, नाहीतर तुम्ही हे करा म्हणे, व तुम्हाला केस करायची तर तू करू शकता म्हणे, आता हा गाळा माझा आहे असं जेव्हा ते म्हटले त्यावेळेस खूप टेन्शन आलं की काय करावं आता। त्या दरम्यान काय झालं, मग मी माझ्या गुरूंकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे, असं घडलं आहे तर काय करावं। तर माझे गुरु म्हटले एकच करायचं, सारखं स्वामींचं नामस्मरण करायचं आणि मारुतीचे रोज दर्शन घ्यायचे आणि मारुतीचे दर्शन घेण्याची वेळ ही एकच ठेवायची,
भलत्याही वेळेत जायचं नाही, सकाळी जर गेला तर सकाळीच जायचं असं त्यांनी सांगितलं. आणि मग माझा दिनक्रम चालू झाला. मी रोज नामस्मरण करू लागलो आणि मारुतीचं दर्शनही रोज घेऊ लागलो. यामध्ये 4-5 महिने निघून गेले, पण काही अनुभव नाही. तो जो त्रास होता तो त्रास चालूच होता, तो काही करायला तयारच नव्हता. मग असं म्हणतात ना की स्वामी परीक्षाही बघतात. आता ही माझी परीक्षेची वेळ सुरू झालेली होती, पण मला ते काही कळत नव्हतं. त्या दरम्यान काय झालं ना की मग एक दिवस असे 4-5 महिने झाल्यानंतर माझे जे गुरुजी आहे ते आमच्या घरी आले होते आणि माझ्याकडे आले. म्हणे काय, त्यांनी स्वतःहून विचारलं, काय म्हणतो तुझा भाडेकरू, असं त्यांनी विचारलं. त्यावेळेस मी खूप रागावलो. म्हटलं की काय, म्हटलं तुम्ही तुमच्या आणि स्वामींच्या नादी लागून माझा खूप तोटा झाला आहे. इतक्या दिवसात जर 4-5 गुंडे जर घेतले असते तर गाळा माझा रिकामा झाला असता. खूप वेळ मी घातला म्हटलं, असं म्हटलं. आणि तुमचे स्वामी काही करत नाही, तुम्ही आणि तुमचे स्वामी फक्त मला राबून घेत आहात, असं मी माझ्या गुरूंना म्हटलं. आणि ते काहीच बोलले नाही. ते फक्त हसले, माझ्याकडे बघितलं आणि हसले. उभा राहिले, माझ्या पाठीवरती हात ठेवला, हसले आणि निघून गेले. त्यांनी असं का बरं केलं मला हे काही कळालं नाही. मग थोडे दिवस झाले. त्यानंतर काय झालं ना की 1-2 महिने गेले असेल आणि मग माझं हे काम इकडं जे प्रायव्हेटचं काम होतं ते मी थोडंफार सेलिंगचं काम करत होतो, ते चालूच होतं. आणि मग 4-5 महिन्यानंतर अचानक हे होता ना, जिथे क्लिनिक टाकलं होतं आमचं भाडेकरू, तो अचानक टेम्पो वगैरे घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर माझ्या वडिलांना म्हणे, हे घ्या तुमच्या गाळ्याची चावी, तुम्हाला घेऊन टाका म्हणे. आणि माझे वडील म्हटले, अरे तुझे जे 10,000 रुपये तू दिले ते घेऊन जा. तो म्हणे, मला तुमचे 10,000 रुपये नको, 1,00,000 रुपये नको, काहीच नको, ही तुमची चावी घ्या, मी तुमचा गाळा रिकामा करून दिला आहे, असं ते म्हटले आणि तिथून निघून गेले. आम्हाला तर काही कळायला मार्ग नाही. हे अशक्य होतं, शक्य कसं झालं, नेमकी काय घडलं हे याचं मला तळाशी जायचं होतं. नेमकी असं घडलं काय की हा लगेच पलटला म्हणून. आणि मग तो जो डॉक्टर होता ना त्याचा एक मित्र होता आणि तो माझा मित्र होता. मग मी त्याला संपर्क साधला की तू नेमकी काय झालं ते बघ म्हटलं, त्याने असं असं केलं आहे. मी त्याला सांगितलं. तर मग सांगितल्यानंतर तेव्हा मग कळालं मला की अरे म्हणे तो नाही का गव्हर्मेंट कॉलेजला तिथे डॉक्टर आहे म्हणे आणि तो चोरून इकडे पण प्रॅक्टिस करत होता आणि त्याची कोणीतरी तक्रार केली आहे, त्यामुळे त्याला ते गव्हर्मेंट कॉलेज तिथं हे करावं लागत आहे, राजीनामा द्यावा लागेल असं हे झालं आहे म्हणे. त्यामुळे त्याने हे गाळा खाली करून तिकडे ते जॉईन केलं आहे म्हणे, असं कळालं. त्यानंतर मग आम्ही तर म्हटलं, आम्ही तर तक्रार केली नाही आमच्या घरच्या. मग मी घरी आलो, वडिलांना विचारलं की तुम्ही अशी काही तक्रार केली का? तर वडील म्हटले नाही, मला तर आणखीही माहीत नव्हतं म्हणे की तो गव्हर्मेंट कॉलेजला डॉक्टर आहे म्हणून, असं मला आणखीही माहीत नव्हतं, वडील म्हटले. तर मग हे कोणी केलं, हे खूप मोठा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला. मग मी माझ्या गुरुजींकडे गेलो आणि गुरुजींना म्हटलं की असं असं घडलं आहे. गुरुजी हसले आणि म्हटले की अरे अरे वेड्या, ही स्वामींचा साक्षात्कार आहे, स्वामी चमत्कार आहे, तू किती वेडा आहेस म्हणे की तू एवढं पण ओळखू शकत नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुझ्या कामासाठी तू स्वामींना रोज विनवणी करत होता, स्वामींचे नामस्मरण करत होता आणि मारुतीला साकडे घालत होता, तर त्यांना ते काम त्यांना करावंच लागतं. ज्यावेळेस भक्त खरंच अंतःकरणापासून एखादी गोष्ट मागत असेल तर देवाला कुठल्याही रूपात जाऊन त्याचं ते काम करावं लागतं. प्रत्यक्षात स्वामी महाराज तुझं हे काम करण्यासाठी गेले होते आणि स्वामींनी तुझं हे काम केलं, असं जेव्हा त्यांनी सांगितलं ना, तेव्हा मी म्हटलं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी स्वामींवरती अविश्वास दाखवला, तुमच्यावरती अविश्वास दाखवलं. त्या दिवशी मी तुम्हाला किती बोललो, पण तुम्ही मला काही का बरं बोलले नाही, असं मी ज्यावेळेस त्यांना म्हटलं. तर ते म्हटले, अरे देवाला कितीही बोललं, काहीही बोललं तरी आपली आई आपल्याला जवळ घेतेच ना. तर तसंच आहे महाराजांचं, आपण त्यांना किती रागवलं, किती संतापलं, आपण कितीही दूर केलं तरी ते आपल्याला कधी दूर करत नाही, असं ते म्हटले. त्यावेळेस खरंच डोळ्यातून माझ्या पाणी आलं. त्यानंतर मग मला तिथे जे बिझनेस करायचा होता त्यासाठी उद्घाटन मी काही केलं नाही. मग माझ्या गुरुजीच्या सांगण्यावरून मी अक्कलकोटवरून स्वामींच्या पादुका आणल्या आणि माझ्या दुकानामध्ये त्या स्थापन केल्या. खूप मोठा सोहळा झाला आणि त्या दिवशी जणू काय स्वामी खूप आनंदित होते. खूप म्हणजे असं स्वामींच्या चेहऱ्यावरती इतकं तेज दिसत होतं ना की बस, स्वामींच्या पादुका जो फोटो खूप छान त्या दिवशी प्रसन्न वाटत होतं. आणि तिथे मी स्थापन केल्या. गुरुजींच्या हस्ते सर्व काही पूजा वगैरे झाली, सर्व व्यवस्थित
झालं. आणि त्या दिवशी रात्री मग अचानक काय झालं ना, की मी झोपी गेल्यानंतर मला असे स्वामी खूप म्हणजे असे मोठे स्वामी दिसू लागले आणि स्वामी मला आशीर्वाद देत आहे. स्वामींचा हात वरती आहे आणि स्वामी मला आशीर्वाद रूपामध्ये काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहे असं मला दिसत होतं. आणि तेवढ्यामध्येच मला जाग आली. जाग आल्यानंतर नेमकं स्वामी काय देत होते हेच कळत नव्हतं. मग मी सकाळी उठलो, अंघोळ वगैरे केली, स्वामींपुढे नतमस्तक झालो आणि माझ्या त्या दुकानामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतरचे दृश्य बघून ना मला खरंच खूप आनंद अश्रू माझ्या डोळ्यातून वाहू लागले. कारण तिथे गेल्यानंतर स्वामींचा जो फोटो होता ना, तिथे खूप छान असं सुगंध इतका दरवळत होता. स्वामींना हिना अत्तर आवडतं ना, त्या अत्तराचा सुगंध खूप दरवळत होता. आणि मला जी कपाळाला विभूती लावायची होती ना, ती विभूती तिथे आलेली होती. त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्वामी महाराज मला कळाले आणि त्या दिवसापासून मी स्वामींची खूप मनोभावे सेवा करतो. माझ्या दुकानामध्ये फक्त स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र हा चालू असतो आणि स्वामी कृपेने माझे दुकान हे खूप छान चालते. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.